तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे. झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे, दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डूबे डूबे कर मारेंगे. त्याला हिम्मत होते बघा कशी. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तुम्ही जर कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी. पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे. सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे. एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये, आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती.